काही नेत्यांचा थेट विरोध आहे विलीनीकरणाला. मग सुनेत्रा वहिनींचा निर्णय तुम्ही मान्य करणार का सगळे? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड झालेली आहे. सर्वानुमते त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक अनुभवी नेते आहेत. ते सर्वजण एकत्रित बसतील. पक्षाच्या हिताचं जे काही आहे, पक्षवाढीसाठी जे फायद्याचं आहे त्याच्यावरती ते अंतिम निर्णय घेतील. मला एक विचारायचं आहे की तुम्ही काल चौकशीची मागणी केली आहे, अमोल मिटकरी तेच करतायत, रोहित पवारही तेच करतायत. म्हणजे रोहित पवारांची जी भूमिका येते समोर की हा घातपात आहे, त्याच्यावर तुमचं समर्थन करताय? नाही बघा, आज रोहितदादाच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. अनेक लोकांना वाटते की हा अपघात नसून घातपात आहे. आमचे महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आज जी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, इतका मोठा नेता अशा अपघाती निधनाने गेलेला आहे, तर त्याची सखोल चौकशी व्हावी. सखोल चौकशी व्हावी आमची सगळ्यांचीच मागणी आहे. आता जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं स्पष्टीकरण आहे की मी चौकशी लावली तरी तटस्थ म्हणून चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्या आधीच रोहित पवार जी भूमिका मांडतायत की ही चौकशी चुकीची आहे, थर्ड पार्टी परदेशातल्या कंपनीच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन करा, याच्या मताशी तुम्ही सहमत आहात? नाही, मी तुम्हाला अजूनही सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी, म्हणजे तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा पक्षाच्या इतर नेत्यांनी ही मागणी केलेली आहे की चौकशी झालीच पाहिजे. आमचं आणखी त्याच्यात ॲडिशन असंच म्हणणं आहे की आमचं राज्याच्या यंत्रणेवर पण विश्वास आहे, आमच्या केंद्राच्या यंत्रणेवर पण विश्वास आहे, परंतु कुणी याच्यावर वेगळा आवाज उठवू नये म्हणून थर्ड पार्टीकडनं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन व्हावं या मताचे आम्ही आहोत. आमचा असा नाही की आमच्या यंत्रणेवर विश्वास नाही, आमचा पूर्णपणे आमच्या यंत्रणेवर विश्वास आहे. उद्या असं काहीही नाही. आमच्या पक्षामध्ये लोकशाही पद्धतीनं त्यांच्यावर नाराज होण्याचं काय कारण आहे? ते जे मागणी करतात ते आमच्या पक्ष नेतृत्वाने मागणी तशाच पद्धतीची केलेली आहे. हे बघा, आरोप करणं, जोपर्यंत आपण चौकशीमधून अहवाल समोर येत नाही त्याच्यावरती जास्त बोलणं मला वाटतं उचित राहणार नाही. ज्या दिवशी या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्यानंतर मात्र बोलणं उचित आहे. आमची पहिली मागणी हेच आहे की नेमका अपघात आहे की घात आहे ह्याची पहिली चौकशी झाली पाहिजे. मग त्याच्यानंतर घातपात मग आपण म्हणू शकतो. आत्ताच्या घडीला प्राथमिक दृष्ट्या ह्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे, तो अहवाल पुढे आला पाहिजे. एक हाच प्रश्न आहे, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्या पक्षाकडनं, शरदचंद्र पवार पक्षाकडनं तुम्ही भूमिका स्पष्ट करायला सांगतात की तुम्ही उबाटा आणि काँग्रेसला सांगून तुम्ही आमच्या सोबत येणार होता की तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होता. मग हाच प्रश्न पडतो की अजित पवार ज्यावेळेस चर्चा करत होते, अजित पवारांची नेमकी काय भूमिका होती? अजित पवार ह्या सगळ्यांना घेऊन सोबत सत्तेत सामील होणार होते की अजित पवार स्वतः विरोधी बाकावरती बसणार होते? आपल्याला महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आमची अशा पद्धतीची काही चर्चा झाली नव्हती. उद्या भविष्यात जर आम्हाला विलिनीकरण करायचं होतं तर आम्ही आमच्या मित्र पक्षासोबत नक्कीच चर्चा केली असती, पुढे निर्णय घेतला असता आणि तो सर्वस्व अधिकार दादांचा होता. त्याच्यामुळं तिथं इतरांनी किंवा आमच्यासारख्यांनी बोलण्याचा अधिकार नाही. परंतु आज दादा नाहीत, त्यांची नेमकी काय चर्चा झाली होती, कुठल्या स्टेजवर होती हे आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये आता भूतकाळात काय झालं ह्याच्यापेक्षा वर्तमान आणि भविष्याचा विचार करून पुढची चर्चा कशी वहिनी करतील ते वहिनी